नमस्कार, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या शाश्वत अकॅडमीच्या या युट्यूब प्लॅटफॉर्मला। आणि अंगणवाडी मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका या पदाबद्दल बऱ्याच महिलांच्या मनामध्ये अनेक शंका उपस्थित झालेल्या आहेत। जसं या पदासाठी अनुभव गरजेचा आहे का, मग अनुभव कोणत्या महिलांना अनुभव लागणार आहे, किंवा मग हे फक्त ग्रॅज्युएट बेस होणार आहे, कुठल्याही अनुभवाची गरज नाहीये, किंवा मग परीक्षा कशा स्वरूपात होणार आहे, कधी जाहिरात निघेल, मग केव्हा परीक्षा होईल, असे अनेक प्रश्न अनेक जणींच्या मनामध्ये आहेत। ओके, आणि याच प्रश्नांचं आज आपल्याला सोल्युशन बघायचं आहे, याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायची आहेत। ओके, तर आजच्या व्हिडिओचा आपला मेन उद्देश काय आहे, मुख्य उद्देश काय असणार आहे, तर अनेक महिलांचे डाऊट आहेत की 10 वर्षांचा अनुभव लागतो आणि काहींचं आहे की नाही 10 वर्षाचा अनुभव लागत नाही, वयोमर्यादा शिथिल करण्यात आली, मग कोणत्या पदांसाठी शिथिल करण्यात आली, कोणत्या भरतीसाठी शिथिल करण्यात आलेली आहे, या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायची आहेत। तर कोणताही विलंब न करता आपल्याला लगेच लेक्चरला सुरुवात करायची आहे। आणि सोबतच एक महत्वाची सूचना, आपल्या ऍप्लिकेशनला अंगणवाडी मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिकेची बॅच अगदी जोमात सुरू झालेली आहे आणि खूप छान रिस्पॉन्स याचा आपल्याला मिळतोय। सोबतच या बॅच मध्ये तुम्हाला सगळ्याच विषयांची तयारी करून मिळेल, म्हणजेच गणित, बुद्धिमत्ता, जीके आणि इंग्रजी, मराठी, सोबतच तांत्रिक विषयाचे कायदे आणि योजना देखील तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार आहेत। सोबतच ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे। प्रत्येक संडेला या बॅचला तुम्हाला डाऊट क्लिअरिंग सेशन असतील, रिव्हिजन सेशन असतील, हे देखील या बॅच मध्ये मिळणार आहेत। सोबतच प्रिव्हियस इयर क्वेश्चन, प्रॅक्टिस टेस्ट आणि 24/7 तुमच्या कोणत्याही अडचणींना मात करण्यासाठी लाईव्ह म्हणजे ऑनलाईन सपोर्ट तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहे। बॅच 20 जून पासून जरी सुरू झालेली असली तरी या अगोदर अपलोड झालेले सगळेच लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील। ज्यांनी आजच्या तारखेमध्ये जरी बॅच तुम्ही परचेस केली तरीही तुम्हाला मागे झालेले लेक्चर जसेच्या तसे त्यामध्ये पाहायला मिळणार आहेत। ओके, बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करावा लागेल, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्सला ऍपची लिंक दिलेली आहे किंवा बॅचची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन देखील तुम्ही कोर्स जो आहे तो परचेस करू शकता। आता बघा, प्रश्न राहिला आहे की कशा पद्धतीची भरती ही होणार आहे। तर अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाची जी भरती आहे ही 2 पद्धतीने घेतली जाते। एक सरळ सेवा भरती घेतली जाते आणि एक अंतर्गत किंवा विभागीय भरती आपण ज्याला म्हणतो ती घेतली जाते। आता जेवढे अंगणवाडी पर्यवेक्षिकेचे पद असतील, जेवढेही पद असतील, त्यापैकी 50% पद हे सरळ सेवेने भरले जातात, तर 50% पद हे अंतर्गत किंवा विभागीय भरतीने भरले जातात। म्हणजे समजा जर 100 पद रिक्त असतील तर 50 पद हे अंतर्गत भरतीने भरले जातील आणि 50% पद हे सरळ सेवा भरतीने भरले जाणार आहेत। ओके, तर जेवढे पद रिक्त असतील त्यापैकी 50% असा वाटा असतो। बरं, मग सरळ सेवा म्हणजे काय? सरळ सेवा म्हणजेच काय, एकतर TCS किंवा IBPS किंवा MPSC यांसारख्या संस्था एकच परीक्षा कंडक्ट करतील। काय करतील? एकच परीक्षा इथे कंडक्ट करतील। एक परीक्षा होईल, त्या परीक्षेच्या नंतर रिझल्ट लागेल आणि त्यानंतर त्याच्या रिझल्ट नुसार सिलेक्शन होईल। आणि यासाठी पात्रता काय आहे, तर यासाठी पात्रता आहे कोणतीही पदवी, म्हणजे कोणतंही ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे सरळ सेवेसाठी। पण याला अनुभवाची अट नाहीये, याला अनुभवाची गरज नाहीये। ठीक आहे, सरळ सेवेला अनुभवाची गरज नसते। ठीक आहे, आता अंतर्गत भरती म्हणजेच काय, त्या विभागात सध्या कार्यरत असणाऱ्या महिलांनाच पर्यवेक्षिका या पदावर तिथे रुजू होण्याची संधी मिळते। जसं आपण PSI ला बघतो, MPSC मधून पण PSI चं पद भरल्या जाते आणि डिपार्टमेंटल PSI ची पण परीक्षा घेतल्या जाते। मग तशाच पद्धतीची ही डिपार्टमेंटल एक्झाम आहे, म्हणजे त्याच डिपार्टमेंट मध्ये काम करणाऱ्या महिला ही परीक्षा देऊ शकतात। आता अंतर्गत भरतीबद्दल बघा, अंतर्गत भरतीला काय गरजेचं आहे, तर अंतर्गत भरतीला तुम्ही अंगणवाडी सेविका या पदावर किंवा मिनी अंगणवाडी सेविका या पदावर कमीत कमी 10 वर्षाचा अनुभव यासाठी गरजेचा असतो। म्हणजे अंतर्गत भरती होते त्याला 10 वर्षाचा अनुभव हा गरजेचा आहे। आणि जी सरळ सेवा भरती असते त्याला कुठल्याही अनुभवाची गरज नाहीये। आणि इथे तुम्ही अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविका या पदावर 10 वर्ष काम केलेलं असावं। ओके,
आता आणखी एक छोटासा बदल यामध्ये आपल्याला काय दिसून येतो पहा, एक छोटासा बदल असतो जो यामध्ये आपल्याला दिसून येतो. इकडे जी आहे सरळ सेवेला वयोमर्यादा किती आहे, तर सरळ सेवेला वयोमर्यादा आहे, जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये आहे तर 38 वर्ष आणि जर आरक्षित मध्ये आहे तर 43 वर्ष. ओके, सरळ सेवेसाठी वयोमर्यादा काय आहे, जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये आहे तर 38 वर्ष आणि जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये आहे म्हणजे SC ST OBC आरक्षित EWS कुठलीही असेल तर त्यासाठी 43 वर्ष वयोमर्यादा आहे. पण अंतर्गत विभागीय भरती ज्याला आपण म्हणतो याला वयोमर्यादा किती आहे, तर याला वयोमर्यादा आहे 45 वर्ष. किती आहे वयोमर्यादा, 45 वर्ष. इकडं जी आहे इकडं 43 वर्षाची वयोमर्यादा आहे आणि अंतर्गत किंवा विभागीय भरतीला 45 वर्षाची वयोमर्यादा आहे. ओके, तर हा सगळा फरक आहे सरळ सेवा भरती आणि अंतर्गत किंवा विभागीय भरती यामधला हा फरक मी तुम्हाला एकंदरीत सांगितलेला आहे. मग आता जी अंगणवाडी सेविकेची मुख्य सेविकेची किंवा पर्यवेक्षक या पदासाठी जी भरती होणार आहे तर ती सरळ सेवा स्वरूपाची भरती असणार आहे. म्हणजेच त्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त ग्रॅज्युएशन असणंच गरजेचं आहे. कोणत्याच प्रकारचा अनुभव तिथे गरजेचा नाहीये, फक्त तुमचं ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. ओके, आणि तुम्हाला तुमच्या स्तरावर तुम्ही जिथे राहताय स्थानिक ठिकाणी नोकरी मिळण्याची अतिशय चांगली संधी आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ऍड आल्यानंतर परीक्षा होण्यासाठी जो ऍड येण्यापासून तो परीक्षा घेण्याचा टाइम पिरियड आहे हा फार कमी असणार आहे. ठीक आहे, म्हणजे हार्डली 2.5 ते 3 महिन्यांच्या दरम्यान 3 ते 3.5 महिन्यांच्या अगोदरच परीक्षा येणार आहे. मग तेवढ्या वेळेत आपली तयारी होणार नाही, त्यासाठी आजपासूनच तुमची तयारी सुरू करा आणि तुमच्या तयारीमध्ये तुमच्या मार्गदर्शनासाठी आपली अंगणवाडी मुख्य सेविकेची बॅच ही आपल्या ऍप्लिकेशनला लॉन्च झालेली आहे आणि ह्या बॅचची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेली आहे. ओके, तुमचे या भरती संबंधीचे आणखी काही प्रश्न असतील तर नक्की मला चॅट बॉक्सला विचारा, मी नक्की तुम्हाला त्यावर प्रतिसाद देईन. थँक्यू.